नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बघा गुड्डी बाही. त्याच्यासाठी मी याची जी उंची आहे या कपड्याची, तर लांबीला मी असा 17 सेंटीमीटर घेतलेला आहे आणि रुंदीला जो आहे तो 5.5 सेंटीमीटर घेतलेला आहे. कारण की दोन्ही साईडनं अर्धा इंच आपला शिलाईमध्ये जाणार आहे. मी त्याचा मध्ये पण काढून घेतला आणि बघा असं साईडनं 5.5 इंचावरती मार्क करायचं. दोन्ही साईडनं 5.5 इंच असं सोडून द्यायचं. एवढा कपडा सोडून द्यायचा आणि जो मधला कपडा उरतो तर त्या कपड्याच्या आपल्याला चुन्या करायच्या आहे. तर त्याच्या चुन्या पाडून घ्यायच्या मधल्या कपड्याच्या. 5.5 इंचावरती मी मार्क केलं. हे बघा 5.5 इंचापासून तो कपडा पुढं सोडून द्यायचा आणि तिथून आपल्याला चुन्या पाडायला घ्यायच्या. ह्या अशा चुन्या पाडून घ्यायच्या बघा. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता, पण एवढ्या कपड्यामध्ये पण ॲडजस्ट होतं. कारण हा म्हणजे डबल कपडा होता. लांबीला खूप जास्त लांब घ्यायचा आणि याची तयार जी बाई आहे तर मला ती 5 इंचच करायची आहे. तर मी 5.5 इंचच घेतलेली आहे इथं, कारण दोन्ही पण साईडनं अर्धा इंच आपली शिलाईमध्ये जाणार आहे. आणि पण मग मी त्याला खालच्या साईडनं जे आहे तर खालच्या साईडनं त्याला परत पायपिंग लावणार आहे. पायपिंग म्हणजे एक पट्टी लावणार आहे खालच्या साईडनं. त्याच्यामुळे ती पट्टी पण 1 इंचाची वाढून जाते. तर बरोबर आपली ही बाई होणार आहे. आता जशा आपण चुने घेतलेल्या आहेत तशा इकडच्या साईडनं पण तशाच चुने व्यवस्थित घ्यायच्या. कारण असं मार्क करून घेतलं ना तर एकदम व्यवस्थित येतं. आणि आपल्याला जर असं थोडंसं फुगा पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही थोडंसं लूज सोडून अशा चुने हे करू शकता. आणि जर आपल्याला फुगा पाहिजे नसेल तर हे बघा मी असं कसं थोडंसं असं हे करते, त्याला ओढूनच टिप मारते वरतून. कारण की जेणेकरून त्या चुन्या अशा एकदम अशा टाईट होत आहेत. नाहीतर आपल्याला जर थोडासा फुगा जर पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही थोडंसं लूज ठेवायचं आणि लूज ठेवून मग टिप मारायची. मग ऑटोमॅटिक ते चुन्या फुगल्या जातात. पण मला इथं फुगीर चुन्याची नव्हती बाई बनवायची, म्हणून मी थोड्या अशा ओढून अशा टाईट करूनच त्याच्यावरतून टिप मारली. हे बघा आता हे अशा प्रकारे जे मी हे केलं आहे, या चुन्या केल्यात, ही बाई अशीच राहणार आहे. याच्यापेक्षा जास्तही फुगणार नाही. आणि याला अस्तर पण यूज करायचं. मी अस्तर म्हणजे नाही केलं तरी पण चालतं, पण मी याला अस्तर पण लावणार आहे. कारण की अस्तर हे अशी ब्लाऊज पीसचा कपडा असल्यानंतर अस्तर जर नसलं तर मग ते ब्लाऊज पीस टिकत नाही आणि एवढं आपण छान डिझाईन बनवून त्याचा पण काही उपयोग होत नाही. म्हणून त्याला अस्तर लावून घ्यायचं. बघा मी आता अस्तर जे आहे तर अस्तरची जी बाई आहे तर बाई कटिंग केलेली आहे. जशी आहे तशी त्याच याच्यामध्ये आपण अशी हे करून घ्यायची, जॉईंट करून घ्यायची. जॉईंट करताना पण व्यवस्थित बघून घ्यायचं ते खालच्या साईडनं चुन्या कुठं दुमडल्या जात नाही का काय, ते पण व्यवस्थित बघून घ्यायचं. हे बघा आता अशा छानपैकी अशा चुन्या झालेल्या आहे ह्या. बरोबर आपल्या दंडाच्या तिथं बरोबर व्यवस्थित येऊन जातात. हे बघा ही जी पट्टी आहे तर मी ही अशी पट्टी घेतली त्याला लावायला. जवळपास 1.5 इंचाची पट्टी आहे ही. पट्टी अगोदर खालच्या साईडनं लावायची. अस्तर खालच्या साईडनं आहे ना, तर खालच्या साईडनं पट्टी अगोदर अशी जॉईंट करायची. मग वरच्या साईडनं आपल्याला कसं मग आपल्याला जेवढी मोठी पाहिजे तेवढी पण घेता येते आणि एकदम अशी फिनिशिंगमध्ये पण छान येऊन जाते. थोडासा कपडा असा कडक असल्यामुळं वरतून पण एक अशी दाबटीप टाकून घ्यायची. एक्स्ट्रा कुठं धागे वगैरे असले तर ते लगेच कट करून घ्यायचे. आणि हे बघा अशी फोल्ड करून वरतून घ्यायची ही पट्टी.
वरतून घेतल्यामुळं काय होतं एकदम व्यवस्थित अशी छानपैकी अशी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येते. तर जे कुठं आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तर ते एक्स्ट्रा कपडा जो आहे तर तो पण आपण कट करून टाकायचा. आपण अस्तरच्या मापाचं घेतल्यानंतर जे शिल्लक कपडा आहे तो कट करून घ्यायचा. हे बघा किती छान वाटू लागली ही बाई अशी. आणि याच्यावरतून मी काय करणार आहे गोल्डन कलरची लेस पण लावणार आहे की जेणेकरून लेस पण अशी एकदम नॉर्मल आहे, म्हणजे अशी लईच अशी दिसायला पण अशी सोबर दिसते अशी लेस लावायची. आणि गळ्याला पण हीच लेस वापरणार आहे. त्याच्यामुळं हा ब्लाऊज एकदम छान असा डिझायनर ब्लाऊज होतो आणि हा वेगळा असा असल्यामुळं कुठल्याही साडीवरती मॅच होऊन जातो. म्हणून हा असा ब्लाऊज मी शिवलेला आहे. त्याला वरतून अशी लेस लावून घ्यायची. सध्या तर ही बाई जास्त ट्रेंडमध्ये चालली, म्हणजे पहिलं जे जुनं होतं तेच नवीन परत आलं. म्हणजे पहिलं 10-15 वर्षापूर्वी पण ही बाई खूप चालायची. मध्ये म्हणजे काही दिवसापूर्वी म्हणजे कोणी शिवत नव्हतं असं, आणि आता परत जे डिझाईन होतं ते डिझाईन परत नवीन आलं आहे. अस्तर लावल्यानंतर एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग पण येऊन जाते. हे बघा आपली जी गुड्डीबाई आहे, गुड्डीबाई शिवून तयार झालेली आहे. पपबाई पण बोलतात, पपबाई पण आपली शिवून रेडी झालेली आहे. हे बघा एकदम व्यवस्थित किती छान पैकी फिनिशिंगमध्ये ही बाई झालेली आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.